नमस्कार यूट्यूब फॅमिली. एक मजबूत स्त्री ती आहे जी स्वतःहून आपले जग निर्माण करते. आणि हो, मलाही तेच करायचं आहे. त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि हो, माझं जग म्हणजे माझी फॅमिली. मला त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे. त्यासाठी तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा प्लीज. तर चला मग आज आपण आपल्या रेसिपी बघूया. तर आज आपण करणार आहोत आपली पावभाजी. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे शिमला मिरची, फुलगोबी आणि 3 बटाटे घेतलेले आणि वांगं होतं. तर म्हटलं फेकून तरी कशाला द्यायचं, उगं वेस्ट जाईल. त्यासाठी म्हटलं चला याला पण आपण पावभाजीमध्येच टाकून घेऊ. आणि इथे सगळ्या भाज्या चिरून घेतल्या, स्वच्छ धुवून घेतल्या, कुकरमध्ये टाकून घेतल्या आणि 1 ग्लास पाणी टाकून कुकरला छान अशा 2 शिट्ट्या लावून घेतल्या. आणि त्यानंतर आपलं कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला. तर 3 कांदे घेतले होते मी, पण 2च टाकले, कारण की कांदा मग जेव्हा परत जास्त होता. आणि टोमॅटो एकच घेतलेला आहे, कारण की ना घरामध्ये म्हणजे आता सर्दी खोकला झालेला होता, त्यासाठी मग टोमॅटो जरा कमीच घेतला, कारण की भाजी आंबट होते परत. आणि छान भाज्या कट करून घेतल्या आणि आपली भाजी पण शिजलेली होती. आणि इकडे घेतलेले अद्रक लसूण ठेचायला. तर छान आपलं अद्रक लसूण ठेचून घेतलं आणि आपल्या अद्रकीने तर उडी मारली होती, तिला परत घेतलं आणि परत टाकलं आणि छान पेस्ट करून घेतली. आपल्या भाज्या पण शिजल्या होत्या, मॅशरने छान मॅश करून घेतल्या मस्त अशा. तशा तर मी कधी कधी मिक्सरमधूनच काढत असते, पण आज नाही, कारण की छान शिजल्या होत्या गाळासं. तर मग मॅश करून घेतल्या छान मस्तपैकी आणि आपल्या फोडणीची तयारी केली इकडे. तर मी इकडे टाकलं होतं तेल, कारण की बटर यांनी उशीर आणलं होतं. मग म्हटलं चला तेलातच करून घेऊ. आणि त्यानंतर टाकला त्याच्यामध्ये कांदा, आणि कांदा पण छान फ्राय करून घेतला. आणि मग नंतर टाकलं आपलं अद्रक लसूणची पेस्ट आणि ती पण छान फ्राय करून घेतली. टोमॅटो टाकून छान असं मॅश करून घेतलं, म्हणजे टोमॅटो कसा मग छान बारीक होऊन जातो, विरघळून जातो. आणि इकडे आपला सुहाना पावभाजी मसाला घेतला होता, तो पूर्ण पॅकेट टाकून घेतलं. थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून छान असं फ्राय करून घेतलं. थोडं पाणी टाकलं आणि छान शिजवून घेतले मसाले आणि छान मस्त अशी तरी आली होती. त्यानंतर आपले मॅश केलेलं आपल्या म्हणजे भाज्या होत्या त्या टाकून घेतल्या आणि छान मिक्स करून घेतलं. थोडं पाणी टाकलं आणि शिजवून घेतलं. त्यावर टाकली थोडीशी चिरलेली कोथिंबीर. तयार झालेली आपली मस्त अशी पावभाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.